चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण त्रिकोण किंवा त्रिकोणाच्या तिन्ही कोणांची मापे काढणं याविषयी गणित घेऊया. त्रिकोणांच्या तिन्ही कोणांची मापे. हेडिंग टाका त्रिकोण. त्रिकोण त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. नियम लिहा. नियम महत्वाचा आहे, यावर आधारित गणित घ्यायचे आपल्याला. लिहा. त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापाची बेरीज 180 अंश असते, हा नियम आहे. ठीक आहे. आता एक त्रिकोण काढूया आपण. हा त्रिकोण आहे, काढा. याचे तिन्ही कोण, यांची मापाची बेरीज 180 अंश असते. हा आहे नाव दे त्याला ए बी सी. हा 60 अंश, हा आहे 80 अंश. तर मग हा किती होईल? कारण त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापाची बेरीज 180 अंश असते. मग हा दिला 60, हा दिला 80, तर हा किती होईल? बेरीज करा. 8 आणि 6 14, 140 झाली. मग आता 40 राहिले, म्हणजे हा होईल 40 अंश. किती होईल? 40 अंश. लिहा. अंश होईल ना, कारण त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापाची बेरीज 180 अंश असते. नियम लक्षात ठेवा. त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापाची बेरीज दोन दिले तुम्हाला, त्यांनी एक काढायला सांगितलं. आता यांचं मी माप लिहितो, फक्त हे लिहितो पहिले. हा कोण BAC, कोण BAC. BAC कुठला गेला? हा इथला कोण. नंतर ABC, हा कोण ABC अधिक ABC. आता BCA, कोण BCA बरोबर 180 अंश. लिहा असं. लिहा. त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापाची बेरीज 180 अंश असते. मग तिघांचे माप लिहिले मी. तुम्हाला दोन देतील आणि एक विचारतील कोणताही, म्हणजे 80 अंश अधिक हा 60 अंश अधिक 40 अंश बरोबर 180 अंश. 180 अंश झालं. बघा, दोन कोण ते देतील, एक कोण विचारतील कुठलाही. पण तुम्हाला नियम जर माहित असेल की त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापाची बेरीज 180 अंश असते, तर तुम्हाला काढता येईल. दोन कोण देतील, एक विचारतील. लिहून घ्या. झालं? समजलं? त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापाची बेरीज 180 अंश असते. दोन कोण दिलेले असतील, एक कोण तुम्हाला विचारतील, दोघांची बेरीज करायची, 180 अंशातून ती बेरीज वजा करायची, म्हणजे उरलेला कोण आपल्याला मिळून जाईल. ठीक आहे? समजलं? सोपं आहे. त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापाची बेरीज 180 अंश असते, लक्षात ठेवा. लिहा आता प्रश्न. प्रश्न पहिला.
त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापाची बेरीज 180 अंश असते. दोघांचे माप दिले, तिसरा तुम्हाला विचारलाय. काढा बरं किती असेल बीएससी. यश देशमुख सांग. हॅलो सर. सांग. ए बरोबर 25. हा एकाच म्हणलं हो, 3 अक्षरी नाव सांग. कोण बीएससी किती असेल? बीएससी बरोबर 25 अंश. कारण 120 आणि 135 किती झाले? 155. हा 155. 180 मधून 155 गेले, 25 अंश आलं उत्तर. बरोबर. कोण बीएससी आलं 25 अंश. समजलं? त्रिकोणाच्या बाबतीत समजलं? म्यूट कर.